शिवजन्मभूमी जुन्नर तालुक्यात आपण आहोत आणि आपण आहोत नाणेघाटामध्ये। या नाणेघाटाच्या परिसरामध्ये आपण पाहतोय की माझ्या पाठीमागे धुकं दिसते आपल्याला। अनेक पर्यटक या ठिकाणी फिरायला आलेले आहेत। पावसाळ्याचे दिवस आहे आणि आपण पाहतोय की कशा पद्धतीने या नाणेघाटामध्ये गर्दी आपण पाहिलेली आहे। आणि येता येता या जुन्नर तालुका हा महाराष्ट्र राज्याने पर्यटन तालुका म्हणून मागच्या 10 वर्षापूर्वीच घोषणा केली होती की जुन्नर तालुका हा पर्यटन तालुका आहे। परंतु या नाणेघाटाकडे येणारा रस्ता अतिशय बिकट आहे आणि या रस्त्यामध्ये आपण पाहिलं की अनेक खड्डे होते। परंतु इथे आल्यानंतर मात्र एक वेगळी ऊर्जा पाहायला मिळते। नक्कीच नाणेघाटात आल्यानंतर एक वेगळ्या पद्धतीचं वातावरण, धुकं, पाऊस आणि रिव्हर्स वॉटरफॉल, त्याच पद्धतीने वेगवेगळे धबधबे आणि गर्दी असंच चित्र इथे पाहायला मिळते। आपण आढावा घेणार आहोत कशा पद्धतीने या नाणेघाटामध्ये पर्यटक आलेत, इथला निसर्ग कसा आहे, इथे येणारे जे पर्यटक आहेत ते कशा पद्धतीने आनंद साजरा करतायत आणि इथला रिव्हर्स वॉटरफॉल, जीवधन किल्ला। परंतु धुकं आहे, धुकं जर बाजूला गेलं तर नक्कीच आपल्याला या सगळ्या गोष्टींचं दर्शन होणार आहे। जुन्नर तालुक्याच्या पश्चिम आदिवासी भागात आपण आहोत आणि आपण पाहतोय की जुन्नर तालुक्याला पर्यटनाचा दर्जा हा गेले 5-6 वर्षापूर्वीच मिळालेला आहे। माझ्या मते 2 टर्म पूर्वीच जुन्नर तालुक्याला पर्यटनाचा दर्जा मिळालेला आहे। लेकिन रस्त्याची अवस्था बघा, पावसाळ्यात नेहमी अशीच परिस्थिती होते, परंतु कायमस्वरूपी सिमेंट रस्ते होणार कधी, असाच सवाल या निमित्ताने येथे येणारे पर्यटक। पहा रस्ता, अनेक पर्यटक अक्षरशः लोकप्रतिनिधींना शिव्या घालतायत। आपण पाहणार आहोत, त्यांच्या प्रतिक्रिया जाणून घेणार आहोत। हा पहा, आपण आता आहोत आपटाळ्याच्या अलीकडे जुन्नरच्या आदिवासी भागामध्ये खानगाव परिसरात आहोत आणि अतिशय बिकट परिस्थिती रस्त्याची आपल्याला पाहायला मिळते। आपण याचा आढावा घेत आहोत। पर्यटक या ठिकाणी आलेले आहेत। आपण पाहतोय की जुन्नर तालुक्यातून देखील नारायणगावचे मला वाटतं आहेत। मॅडम, काय नाव सांगा तुमचं? माझं नाव योगिता संतोष शेरकर। हां, अतिशय सुंदर वातावरण इथे तयार झालेलं आहे। भरपूर प्रमाणामध्ये धुकं पडलेलं आहे आणि एक पूर्ण निसर्ग असा चेंज झालेला दिसतोय। अतिशय प्रसन्न वातावरण आहे आणि इथे तुम्ही आलात, छान वाटतंय। तुमची 4 व्हीलर मध्ये तुम्ही आला असाल, कसा रस्ता आहे, काय वाटतंय? थोडेसे खड्डे, काही चांगला रस्ता, पण त्याच्यातून येण्याची मजा की जी ओढ आहे की फिरायला जायचे पावसाच्या वातावरणामध्ये, ती ओढ वेगळीच काहीतरी एक मजा देऊन जाते। आणि इथे आल्यानंतरचं वातावरण पाहता अतिशय प्रसन्न वाटतं। वातावरणामुळे खड्डे विसरले तुम्ही, काय सांगाल भाऊ, कसं वाटतं इथं आल्यावर? छान वाटते, धुकं बिकं चांगले आहेत। रस्त्याबद्दल काय म्हणाल? रस्ते खूप खराब आहेत। हां, फक्त रस्त्यांचं काम जर व्यवस्थित झालं असं पर्यटकांना अजून आनंद घेता येईल। ओके। नमस्कार। बोल. नाणेघाट खरं तर खूपच सुंदर आहे। मोठा आवाज। नमस्कार। नाणेघाट खरं तर खूपच सुंदर आहे, पण पर्यटकांनी येताना इथे जरा पर्यावरणाची हानी होईल असं वागू नये। प्लास्टिकच्या बाटल्या इकडे तिकडे टाकू नये आणि ही निसर्गाची जी सुंदरता आहे ही अशीच राखली जावी, जपली जावी, हीच सर्वांना विनंती। नक्कीच निसर्गाची सुंदरता जपावी, कचरा करू नये, प्लास्टिक करू नये, असं त्याचं या मुलीचं म्हणणं आहे। आणि आपण पाहतो की अनेक गाड्यांची संख्या आणि आता धुकं काहीसं कमी झालं आहे। आपण पाहतो की हा नानाचा अंगठा आपल्या डाव्या बाजूला दिसतोय आणि इकडे दाऱ्या घाटाची खिंड आणि आपण पुढे आढावा घेणार आहोत। पाहूया नाणेघाट कसा दिसतोय। हा धुकं जरासं कमी झालं आहे आणि तोच हा पॉईंट आहे जिथे एक पर्यटक खाली पडला होता। हा नानाचा अंगठा म्हणून ज्याला ओळखलं जातं, तो खूप गर्दी दिसते मला तर नाणेघाटात। अशा पद्धतीने भात आवनी चालू आहे। आपण पाहतोय यंदा उशिरा पाऊस झाला आणि भात आवनी देखील उशिरा सुरू आहे। काही ठिकाणी आवनी झालेली दिसते। सुंदर अशा या पूर परिसरात आपण आहोत, नाणेघाटकडे चाललोय। माणिकडो धरणाचं बॅकवॉटर आपल्याला दिसतंय। माणिकडो धरण बऱ्यापैकी यंदा भरले।
त्यांचंच वाटतं. अशा पद्धतीने अनेक स्टॉल इथे लागलेले आहेत आणि या स्टॉलचा आनंद घेताना कोण मक्याचं कणीस खात आहे तर कोण वेगवेगळ्या प्रकारचे मॅगी, काही स्नॅक्स अशा प्रकारे आनंद घेत आहेत. आणि वडापाव देखील या जुन्नरचा प्रसिद्ध वडापाव हा सुद्धा आहे. आणि हा नानाचा अंगठा स्पष्ट दिसतोय बघा. त्याच ठिकाणी जिथे पर्यटक उभे आहेत तिथून एक जण पडला होता. पहा, शिवजन्मभूमी जुन्नर तालुक्यातील नाणेघाटाच्या या रिव्हर्स वॉटरफॉलच्या टोकावर आपण आहोत आणि आपण पाहतोय माझ्या पाठीमागं रिव्हर्स वॉटरफॉल दिसतोय. उजव्या बाजूला जीवदान किल्ला आहे, परंतु धुकं असल्यामुळं हा किल्ला काही दिसत नाही आहे आणि रिव्हर्स वॉटरफॉल हे देखील आपल्याला पाहिजे त्या प्रमाणात पाहायला मिळत नाही आहे. आपण झूम करून पाहणार आहोत कशा पद्धतीने रिव्हर्स वॉटरफॉल हा यावर्षी आपल्याला दिसणार आहे. पासून संरक्षण करण्यासाठी हे पर्यटक आपल्या इथे दिसत आहेत. अनेक लोक येत आहेत आणि या पावसाचा रिव्हर्स वॉटरफॉलचा आनंद घेत आहेत. पाहू शकतो आपण नाणेघाटातील रिव्हर्स वॉटरफॉल ज्याला म्हणतात तो हा परिसर. आणि इथे पाहतोय आपण पावसाचं पाणी खाली जाताना खूप सारं वारं असेल त्यावेळेस हा जो खाली पडणारा पाण्याचा प्रवाह येतो पुन्हा वरच्या दिशेने येतो आणि रिव्हर्स वॉटरफॉल दिसतो. परंतु आता वारं काहीसं कमी आहे, परंतु नक्कीच आपण वाट पाहणार आहोत या रिव्हर्स वॉटरफॉलचा नजारा. आपण आपल्या प्रेक्षकांना, आपल्या फॉलोअर्सना दाखवणार आहोत. अनेक पर्यटक या ठिकाणी दिसत आहेत आलेले. खूप सारी गर्दी आपल्याला पाहायला मिळते. हे पहा, धुक्यामुळं गर्दी पण दिसत नाही आहे. नाणेघाटातील सुंदर असा हा रिव्हर्स वॉटरफॉल आपण पाहतोय. वारं आणि धुकं काहीसं कमी दिसतंय, त्याच्यामुळे आपल्याला हा रिव्हर्स वॉटरफॉलचा नजारा पाहिजे तसं दिसत नाही आहे, जसं गेल्या वर्षी दिसला होता. परंतु आपण वाट पाहणार आहोत कसा दिसतोय हा नजारा.